ॲक्च्युली आज मला बरं नव्हतं, तरी पण मी म्हटलं चला इंडिपेंडन्ससाठी काहीतरी तयारी करूया. तर कसे वाटतात हे? एव्हरीवन, मी तुमची होस्ट रिया आज परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, ते पण इंडिपेंडन्स डेसाठी. तर आजचा हा व्हिडिओ थोडासा लाँग होणार आहे, कारण आपण वेगवेगळ्या डिशेस करणार आहोत इंडिपेंडन्स डेमुळे. तर पहिल्या एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी जस्ट AIची इडली दाखवली होती, कारण मला इडलीचं होतं म्हणजे ते भांडं असतं ते. त्याच्यामुळं मी इथं आज तुम्हाला 3 रेसिपीज दाखवणार आहे. एक तर ट्राय कलरची पुरी दाखवणार आहे, परत आपला जो अप्पे असतो ट्राय कलरचा तो दाखवणार आहे, ॲज वेल ॲज ढोकळा. तर चला आपण रेसिपीकडे वळूया. प्रथम इथं कोरिअंडर, मिरची आणि आलं घेऊन त्याच्यात थोडंसं मीठ आणि साखर टाकली आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये रस वाटून घेतला. त्याच्यानंतर कॅरेट घेतलं, गाजर ते किसून घेतलं आणि त्याचा पण रस काढून घेतला. कारण आजची ही रेसिपी हेल्दी आहे, त्याच्यामुळं आपण सगळं हेल्दीच घालणार. नंतर 2 कप रवा घेतला, त्याच्यात दही टाकलं थोडंसं फर्मेंट व्हायला आणि ते पण चांगलं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर पाणी ॲड केलं आणि मीठ टाकलं आणि ते चांगलं मिक्स करून घेतलं. एक स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं त्याचं. त्याच्यानंतर परत थोडंसं मीठ टाकलं आणि त्याला झाकून ठेवलं 10 मिनटासाठी. त्याच्यानंतर एका भांड्याला ग्रीस केलं ऑइलने आणि अगोदर आपण हा जो ऑरेंज कलर तयार केला होता त्या थोडंसं बॅटर घेऊन त्याच्यात टाकला आणि इनो घालून त्याला चांगलं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर ते भांड्यात ॲड केलं आणि एक 10 मिनटासाठी त्याला आपण इथं स्टीम करून घ्यायचं. ह्या बॅटरला कुकरमध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही ज्या भांड्यात करणार आहात त्याच्यात घेऊ शकतात. माझ्याकडे हेच कुकरचं भांडं होतं, त्याच्यामुळे मी त्याच्यात केलं आणि एक 10 मिनटासाठी ठेवलं त्याला स्टीम होत. नंतर ते गाळ झाल्यानंतर परत आपण त्याच्यात दुसरा बॅटर टाकणार आहोत. तर हे व्हाईट जे बॅटर होतं नुसतं इडली प्लेनचं ते टाकलं. तर त्याच्यात मी परत इनो घातला आणि त्याला थोडंसं टॉस करून घेतलं. परत त्याच्यात ॲड केलं वरती ऑरेंज कलरवर आणि परत 10 मिनटासाठी स्टीम करायला ठेवलं आणि थोडंसं गार झाल्यावर परत आपण आता त्याच्यात ग्रीन कलरचं बॅटर घालणार आहोत, जे आपण कोरिअंडरचं केलं होतं आणि त्याच्यात थोडं आलं आणि हिरवी मिरची टाकलेली, थोडंसं तिखटपणा यायला आणि ते पण चांगलं स्टीम करून घेतलं एक 10 मिनटासाठी. तर आपला आता हा ढोकळा एकदम तयार आहे. तर आपण गार करायला ठेवायचा. नंतर मी असा हा काढला तर बघू शकता किती छान दिसतो ना. असं वाटत होतं की आताच आपण तो खाऊया. तर त्याच्यावर मी फोडणी केली आणि तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता, थोडेसे पांदळी तीळ घालून हिरवी मिरची ह्याला वर फोडणी करून टाकली ढोकळ्यावर आणि कोथिंबीर टाकली गार्निश करून. तर बघू शकता मी त्याला कापून बघितलं कसा झाला आहे. तो एवढा फ्लफी झाला होता ना की मला खसंच बघून राहावे ना आणि माझा मुलगानी खायला शोधायला लागला आल्यानंतर. तर आता मी दुसरं इथं परत एक बॅटर तयार करते रव्याचंच. तर इथं मी तोच ऑरेंज कलर घेतला आहे आणि हिरवा कलर घेतला आहे आणि हे 3 कलरमध्ये डिवाईड केले आणि अप्प्याचं भांडं ठेवलं गरम करायला. त्याच्यात तेल टाकलं आणि अशा 3 लेयरमध्ये हे टाकलं बॅटर. कारण अप्प्याचं भांडं छोटं असतं, त्याच्यामध्ये थोडं थोडंच टाकावं लागतं, तर थोडा वेळ लागतो, बट ओके आहे. तर एक्झॅक्टली हा कलर नव्हता आला, कारण ऑरेंज आणि ग्रीन कलर हा पण फूडपासून म्हणजे भाज्यांपासून बनवलेला तर तो एक्झॅक्ट येत नाही, त्याला पण फूड कलर घालावा लागतो. बट इट्स ओके, आपण इथं हेल्दी रेसिपी बनवतो आहे. आणि त्याच्यानंतर मी असे 3 लेयर लावल्यानंतर वेगवेगळे कलरचे अप्पे काढले. तर ते पण 10 मिनटं मी आलटून पालटून भाजून घेतले. थोडंसं तेल टाकलं वरती आणि इथं मी आता पुऱ्याची तयारी करायला बसली. तर इथं मी प्रथम 3 कलरचे गोळे तयार करून घेतले, एक ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन. आणि तो जो आपण गाजरचा आणि कोरिअंडरचा कलर केला होता तोच त्या पोळीमध्ये ॲड केला, म्हणजे बॅटरमध्ये आपल्या ह्याच्या गोळ्यामध्ये सॉरी. आणि त्याच्यानंतर मग हे जे लाटा मी लाटल्या होत्या ना त्या मी अशा एकावर एक ठेवल्या, 3 कलरचे 3 हे. आणि नंतर त्याला चांगलं रोल करून घेतलं थोडंसं लाटून अलगद आणि नंतर ते छानपैकी असं थोडंसं हे करायचं आणि मग कापून घ्यायचं सुरीनं किंवा तुम्ही ह्याच्या पण सहाय्यानं करू शकता, धाग्याच्या सहाय्याने. तर असे मी हे गोळ्या करून घेतल्या अगोदर पुऱ्याच्या आणि मग ते थोडे लाटून मग ते पुऱ्या काढून घेतल्या. तर ह्याच्यात पण बघू शकता तुम्ही कलर आलेला आहे, पण एक्झॅक्टली तसा कलर नव्हता. पण हा एक आनंद होता की मी आज प्रथम नवीन रेसिपी ट्राय केली आणि ती पण चांगली झाली, हेल्दी होती. पहिली गोष्ट म्हणजे कलर न टाकता. तर असं मी जवळजवळ 10 पुऱ्या करून घेतल्या. तर तर मग कसं वाटलं तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओ? आवडला का? ॲक्च्युली तब्येत बरी नसूनसुद्धा मला माझ्या यूट्यूबच्या फॅमिलीसाठी हे रेसिपीज दाखवायच्या होत्या.
तरी पण मी जिद्द करून ह्या तिन्ही रेसिपीज तयार केल्या तुमच्यासाठी. तर तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बाय.